आपली मराठी भाषा कशी आहे ते बघूया। काही वेळा दोन शब्दरूपी सारखी असतात आणि ती चकवतात। मग ती कशी ते बघूयात। तर राजाचे कलेवर प्रेम होते आणि दुसरं वाक्य आहे अपघातस्थळी कडेवर एक कलेवर पडले होते। आता या दोन्ही वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे आणि दुसऱ्या वाक्यातील कलेवर हे मात्र नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे। मग आपण आपल्या भाषेवर जर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत। भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा। आपल्या घरी दारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आपल्या आईच्या ठिकाणी आहे। तिने आपल्या भावजीवनाला आकार दिलाय, आपल्याला भावना व्यक्त करायला आधार दिलेला आहे। तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे आणि त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे आणि हे कुणी तिर्हित व्यक्तीने येऊन आपणास सांगण्याची गरज नाही, कारण आपली आई ही कुणीतरी दुसऱ्याने येऊन आपल्याला सांगायला नको। म्हणून मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि तिचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। धन्यवाद।